Welcome students. In the last lecture we have already learned the point applications of derivatives in geometry. In that point we have calculated the equation of tangent and equation of normal. Today we will start the next point, that is derivatives as a rate measure. In this point, we have to calculate velocity, acceleration or jerk when displacement of a particle is given. Or we have to find the rate of change of surface area or volume of spherical shape or cone or cube, etc. For that, we have to use some formulas. So, first we see some formulas. Formulas are, first formula is velocity, acceleration and for jerk. In this point we have told that if S is equal to f of t is the displacement of a particle that moves along a straight line, then differentiating it we get velocity v. म्हणजे काय सांगितलं इथे तुम्हाला, यस हे डिस्प्लेसमेंट असेल तर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. देअरफॉर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, डी एस बाय डी टी मिळतं. ह्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी व्ही. ह्या व्हेलॉसिटीला आणखी एकदा डिफरन्शिएट केलं तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळते, ॲक्सेलरेशनची. वी डू नॉट इट बाय ॲक्सेलरेशन विथ लेटर A. Therefore, A is equal to dv by dt, derivative of velocity with respect to time t, or it is also written as d2s upon dt square. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं हे काय आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इफ वी अगेन डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू t, then we get differentiating acceleration. Once again we get jerk which is denoted by letter j. Therefore we get jerk j is equal to dA upon dt, that is rate of change of acceleration with respect to time t, which is also denoted by d cube s upon dt cube. ठीक आहे. बघा इथं काय सांगितलं आहे, एस इक्वल टू डिस्प्लेसमेंटचं एखादं इक्वेशन दिलं असेल तर त्या इक्वेशनचा पहिला डेरिव्हेटिव्ह आपण घेतला की त्या टर्मला आपण काय म्हणणार आहे, व्हेलॉसिटी व्ही म्हणणार आहे. व्हीचा फॉर्म्युला म्हणून काय सांगितलं आपल्याला, डी एस बाय डी टी. आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर आणखी एकदा ह्या व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करायला पाहिजे, म्हणून आपण ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू काय म्हटलं, डी व्ही बाय डी टी म्हटलं. जर तुम्हाला जर्क काढायचं असेल तर जर्क जे काढायचं असेल तर परत ह्या ॲक्सेलरेशनच्या इक्वेशनला आणखी एकदा आपल्याला कशानं डिफरन्शिएट करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. आणि ह्या व्हॅल्यूज फाईंड करून एक्झाम्पलमध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते यूज करत गेलं की तुमचं सोल्युशन तिथं कम्प्लीट होतं. आता पुढचे एक्झाम्पल्स तुम्हाला कसे येतात, फर्स्ट स्फेरिकल शेपसाठी दिलेले असतात आणि तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया किंवा रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विचारलेला जातो, तेव्हा तुम्हाला तिथं सरफेस एरियाचा आणि व्हॉल्यूमचं फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. देअरफॉर फॉर स्फिअर्स सरफेस एरिया इज इक्वल टू एस इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. हे फॉर्म्युले कशासाठीचे आहेत, फॉर स्फिअरसाठी, म्हणजे स्पेरिकल शेपचं बबल असेल, बलून असेल, ड्रॉप असेल, त्याच्यासाठी स्पेरिकल शब्द आला की आपल्याला सरफेस एरियासाठी आणि व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युले काय यूज करायचे आहेत, एस इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर अँड व्ही इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. जर समजा आपल्याला फॉर कोण विचारलं असेल, तुमच्या एक्झाम्पलमध्ये कोण शेप असेल तर कोणसाठी व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू आपल्याला यूज करायचं आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. फॉर क्यूब असेल तर क्यूबसाठी व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स क्यूब, वेअर एक्स इज दी लेंथ ऑफ दी साईड. एक्स म्हणजे त्या क्यूबची काय असणार आहे, साईडची लेंथ असणार आहे. असे हे फॉर्म्युले तुमच्या एक्झाम्पलमध्ये जशा टाईपच्या टर्म्स येतील त्या टाईपचे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत आणि एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करत जायचे आहेत. नाव वी सी फर्स्ट एक्झाम्पल. नाव फर्स्ट एक्झाम्पल इज, a car is moving in such a way that the distance it covers is given by the equation s is equal to 4t square plus 3t, where s is in meters and t is here, right here, n in seconds. What would be the velocity and acceleration of the car at time t is equal to 20 seconds?
आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे, एक कार मूव्ह होते आणि त्याचा मूव्हिंग रेटच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं आपल्याला S = 4t² + 3t, ज्याच्यामध्ये सांगितलं की डिस्प्लेसमेंट हे कशामध्ये आहे, मीटरमध्ये, आणि टाईम हे कशामध्ये आहे, सेकंडमध्ये आहे. तर त्याची व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन कुठं काढायचे आहे, ॲट टाईम t = 20 आपल्याला फाइंड करायचे आहे. आपल्याला जे फॉर्म्युले माहीत आहे ते फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहे तिथं. सो फॉर आन्सर लेट V, A, B the velocity and acceleration of the car. कारण velocity आपण V लेटरने दाखवतो ना, acceleration आपण A लेटरने दाखवतो. नाव गिवन इक्वेशन S = डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला काय सांगितलेलं आहे, 4t² + 3t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, differentiating S with respect to t, we get velocity V. Therefore velocity V is equal to ds/dt is equal to, here 4 constant remains as it is, and we know that derivative of t² is 2t plus derivative of 3t is 3. Therefore we get answer V is equal to 8t + 3. Call this as equation number 1. काय केलं आपण, प्लेन एसचं इक्वेशन घेतलं, यसला डिफरन्शिएट केलं की व्हेलॉसिटी मिळतं म्हणून आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला म्हटला आणि ह्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. जी व्हॅल्यू मिळाली ती कशाची झाली, व्हेलॉसिटीची. पण आपल्याला काय सांगितलं आहे, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कुठं फाइंड करा, ॲट t = 20. देअरफॉर पुट t = 20, वी गेट व्हेलॉसिटी ॲट t = 20 इज इक्वल टू, जिथं जिथं टी येईल तिथे व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला, 20. देअरफॉर वी गेट 8 × 20 + 3 इज इक्वल टू 160 + 3 दॅट इज इक्वल टू 163. आणि व्हेलॉसिटीमध्ये पहिल्यांदा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंटचं लेटर काय आहे तुमचं, युनिट काय आहे तुमचं, मीटर आहे म्हणून इथं पहिलं युनिट आलं मीटर. पर टाईम नाही म्हटलं आणि टाईमचं युनिट काय आहे तुमचं, सेकंड, म्हणून व्हेलॉसिटीचं युनिट काय येणार, मीटर पर सेकंड. इथं एक्झाम्पलचा एकच पार्ट कंप्लीट झाला. अजून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ॲक्सलरेशन. म्हणून आपण ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला घेणार. आपल्याला माहिती आहे की ॲक्सलरेशन ए म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, म्हणून तर व्हॅल्यू काय आली, dv/dt. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेलॉसिटीच्या इक्वेशनला आणखी एकदा डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणून आपण इथं म्हटलं डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू टी चा डेरिव्हेटिव्ह घेत असताना वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ 8t इज ओनली 8 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इज 0 सिन्स इट इज अ कॉन्स्टंट. ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ॲक्सलरेशन एची व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू कुठं फाइंड करा म्हटलं आपल्याला, t = 20 साठी. देअरफॉर पुट t = 20. पण इथं व्हॅल्यू जी आहे ती काय आहे, 8. ए ही टर्म कॉन्स्टंट असल्यामुळं त्याच्यामध्ये टीची कोणतीही व्हॅल्यू घातली तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणून आपल्याला ॲक्सलरेशन ॲट t = 20 सुद्धा किती मिळणार, 8च मिळणार. आणि ॲक्सलरेशन असल्यामुळं त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला तुमचा, मीटर पर सेकंड² आला. कारण आपण व्हीला आणखी एकदा टीनं डिफरन्शिएट केले म्हणजे टीचं एक युनिट काय होणार तुमचं, इन्क्रीज होणार, आणि त्यामुळे ते युनिट काय ना, मीटर पर सेकंड². अशा टाईपने हे एक्झाम्पल आपली इथं कंप्लीट होतं. अशा टाईपचे एक्झाम्पल्स आले तुमचे रेट मेजरचे की त्याच्यामध्ये युनिट लिहिणं कंपल्सरी आहे. युनिट हे तुम्हाला लिहिता यायलाच हवे. एक्झाम्पलमध्ये डिस्प्लेसमेंट दिलं की त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घ्या, व्हीची व्हॅल्यू काढा, त्याचा दुसरा डेरिव्हेटिव्ह घ्या, एची व्हॅल्यू काढा, आणि एक्झाम्पलमध्ये जे सांगितलेलं असेल ते यूज करत चला म्हणजे आपोआप तुमचं सोल्युशन तिथं कंप्लीट होतं. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज a spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter? काय सांगितलं आपल्याला, स्फेरिकल सोप बबल काय होतोय, एक्सपांड होतोय, आणि एक्सपांड होत असताना त्याच्या रेडियसचा इन्क्रीजिंग रेट जो आहे, रेडियस आपण दाखवतो कोणत्या लेटरनी, आरनी, त्याचा इन्क्रीजिंग रेट म्हटलं की /dt आला, म्हणजे dr/dtची व्हॅल्यू आपल्याला किती सांगितलेली आहे, 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. पुढं काय विचारलं आहे, व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इन्क्रीजिंग. सरफेस एरिया डिनोट करतो आपण लेटर यसनी, त्याचा रेट म्हणजे कशाची व्हॅल्यू झाली, ds/dt.
डी टीची व्हेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर, म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची आहे 5 सेंटीमीटर. असं हे एक्झाम्पल व्यवस्थित शांतपणे वाचायचं आहे, समजावून घेत जायचं आहे आणि मग नंतर आपल्याला माहीत असलेले फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे. सोल्युशनमध्ये पहिल्यांदा लेट आर बी दी रेडियस. आपण रेडियससाठी नेहमी आर लेटर घेतो, सरफेस एरियासाठी एस लेटर घेतो. सोपेबल ॲट एनी टाईम टी म्हटलं, कारण ही कोणत्या टायमिंगला व्हॅल्यू असू शकते म्हणून आपण तिथं काय म्हटलं एनी टाईम टी. आता नेक्स्ट आपल्याला व्हॅल्यू देताना कशाची व्हॅल्यू दिली डी आर बाय डी टी आणि विचारली कशाची व्हॅल्यू डी एस बाय डी टीची. म्हणून आपण पहिल्यांदा एसचा फॉर्म्युला लिहून घेणार आणि त्याच्यावरून डी एस बाय डी टीची व्हॅल्यू काढणार. We know that first पेयर S is equal to काय फॉर्म्युला असतो 4 पाय r स्क्वेअर असतो. Therefore we write here S is equal to 4 पाय r square. Now we have to differentiate this equation S with respect to time t. Therefore we get differentiating with respect to time we have ds by dt is equal to 4 pi is constant, so remains as it is. Take derivative of r square. Derivative of r square is 2r, but we have to differentiating with respect to 2. Therefore we have to differentiate r with respect to time t. Therefore here we have to write dr by dt. Simplifying it we get 8 pi r into dr by dt. बघा इथे एक्झाम्पलमध्ये आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया काढायचा आहे आणि सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असतो तुमचा 4 पाय आर स्क्वेअर असतो. फॉर्म्युला आपण इथं लिहून घेतला, त्याचा रेट काढायचा आहे म्हणून आपण त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. आता विथ रिस्पेक्ट टू टाईम टी डिफरन्शिएट करत असताना 4 पाय कॉन्स्टंट असल्यामुळे ती टर्म काय राहिली आहे तशीच राहिली आणि आपल्याला कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला फक्त आर स्क्वेअरचा. पण आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसं घ्यायचं आपल्याला टी घ्यायचं आहे आणि फंक्शन कशामध्ये आहे आरमध्ये, म्हणून पहिल्यांदा इथं चेन रूल यूज करावा लागतो. आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर आणि परत आरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येणार टी येणार. सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला व्हॅल्यू मिळाली 8 पाय आर इंटू डी आर बाय डी टी. आता ही व्हॅल्यू मिळाली, ह्याच्यामध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू ठेवायची आहे आरची आणि डी आर बाय डी टीची. त्या व्हॅल्यूज आपल्याला वरती दिलेल्या आहेत. म्हटलं आपण गिवन दॅट इथं सांगितलं की रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस इज किती आहे 0.02, म्हणून डी आर बाय डी टीची व्हॅल्यू किती झाली 0.02 आणि इकडं सांगितलेलं आहे की रेडियस इज किती आहे 5 सेंटीमीटर. देअरफॉर पुट आर इज इक्वल टू 5. ह्या दोन्ही व्हॅल्यूज इक्वेशनमध्ये पुट केल्या आणि सिम्प्लिफाय केल्या की तुम्हाला डी एस बाय डी टीची व्हॅल्यू ॲट आर इज इक्वल टू 5 मिळेल आणि सिम्प्लिफाय करून ॲन्सर किती मिळतं 0.8 पाय. आता इथं सरफेस एरिया असल्यामुळे ह्याचं युनिट काय नाही तुमचं सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड, कारण इथं तुमचं आर रेडियस आलं, रेडियसचा स्क्वेअर असल्यामुळे सेंटीमीटरचा काय झाला स्क्वेअर झाला डिवायडेड बाय टाईम टी म्हणजे सेकंड झाला. म्हणून सरफेस एरिया ऑफ द सोप बबल इज इन्क्रीजिंग ॲट द रेट 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड अँड हिअर आवर सोल्युशन इज कम्प्लिटेड. एक्झाम्पलमध्ये जेव्हा जेव्हा तुमचं स्फेरिकल शेप येईल तेव्हा आपल्याला दिलेल्या टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत बघायच्या आहेत, त्यांचे फॉर्म्युले यूज करायचे आहेत आणि एक्झाम्पल्स आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. नाव द थर्ड एक्झाम्पल इज if each side of an equilateral triangle increases at the rate of √2 centimeter per second, find the rate of increase of its area when its side of length is 3 centimeter. इथं काय सांगितलं आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहेत त्या कशा इन्क्रीज होत आहेत √2 सेंटीमीटर पर सेकंडने. तर आपल्याला काय करायचं आहे रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया काढायचा आहे जेव्हा साईडची लेंथ किती असेल 3 centimeter. In the solution, if x centimeter is the side of the equilateral triangle and capital A is its area, then आपण एरिया दाखवण्यासाठी नेहमी लेटर ए यूज करतो आणि साईडसाठी लेंथ किती सांगितलेली आपल्याला 3 सेंटीमीटर. ते आपण कन्सिडर किती केली आहे एक्स कन्सिडर केली. तर फॉर्म्युला आपला आहे की ए इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 4 इंटू एक्स स्क्वेअर. हा तुमचा इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे. नाव
त्याचा परत आपल्याला काय काढायचं आहे, रेट काढायचा आहे. देअरफॉर वी हॅव टू डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. देअरफॉर हिअर वी टर्न डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम टी we get rate of a with respect to t, that is dA by dt is equal to, keep this constant term root 3 by 4 as it is and take derivative of x square, that is 2x into dx by dt. Simplifying it, we get root 3 divided by 2 into dx by dt. Call this as equation number 1. Now dx by dt is equal to, given that root 2 centimeter per second, therefore write here dx by dt is equal to root 2 centimeter per second, and given the length of the side is 3 centimeter, that is x is equal to 3 centimeter. Put these values in the equation 1, therefore we get dA by dt is equal to root 3 divided by 2 into dx by dt is root 2 into x, that is x is equal to 3. Simplifying it, we get root 3 into root 2, that is root 6 into 3 into root 6 divided by 2. Unit is centimeter square per second. Hence the rate of increase of area of equilateral triangle is 3 root 6 divided by 2 centimeter square per second. बघा काय सांगितलं एक्झाम्पलमध्ये सांगताना तुम्हाला, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची ज्या साईडचा इन्क्रीजिंग रेट आहे तो किती आहे, रूट 2 सांगितलेला आहे आपल्याला, आणि सांगितलं आहे की त्याच्या एरियामधला जो रेट आहे तो काढा इन्क्रीजिंग रेट, आणि तेव्हा लेंथ किती असायला पाहिजे म्हणून सांगितलं आपल्याला 3 सेंटीमीटर. मग आपण काय म्हटलं पहिल्यांदा, एक्स म्हणजे त्या ट्रेंगलची इक्विलॅटरल ट्रेंगलची साईड असेल आणि ए म्हणजे एरिया असेल, तर एरियाचा फॉर्म्युला काय असतो, रूट 3 by 4 एक्स स्क्वेअर असतो. मग आपल्याला इथं काय सांगितलं, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एरिया काढायचं आहे, म्हणून ह्याला आपल्याला डिफरन्शिएट करायला पाहिजे. म्हणजे इथे व्हॅल्यू झाली dA by dt. इथं रूट 3 by 4 कॉन्स्टंट तसाच राहिला, आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेताना व्हॅल्यू काय झाली, 2x इंटू dx by dt. म्हणून सिम्प्लिफाईड आन्सर मिळाला तुम्हाला रूट 3 by 2 x dx by dt. आता वरती काय सांगितलेलं आहे, तुमच्या साईडचा जो इन्क्रीजिंग रेट आहे तो किती आहे, रूट 2, आणि साईड कशाला म्हटलं आपण, एक्सला, म्हणजे dx by dt ची व्हॅल्यू किती झाली, रूट 2 झाली. आणि इथं सांगितले की साईडची लेंथ किती घ्या, 3 सेंटीमीटर, म्हणजे इथं एक्स इज इक्वल टू 3 आला. ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये घातल्या आणि सिम्प्लिफाय केलं की आपल्याला फायनल आन्सर काय मिळाला, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 3 root 6 divided by 2 centimeter square per second. And here our solution is completed. Now the next example is, the surface area of a spherical balloon is increasing at the rate of 2 centimeter square per second. At what rate is the volume of the balloon is increasing when the radius of the balloon is 6 centimeter? पहिल्यांदा एक्झाम्पल समजावून घ्या, काय एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, काय विचारलं आहे हे समजावून घ्या. इथं काय सांगितलं, द सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बलून. स्पेरिकल बलून आहे म्हणजे फॉर्म्युले कशाचे आले, स्पियरचे आले. काय सांगितलं आहे, सरफेस एरिया इन्क्रीज होते, रेट सांगितलं आहे, म्हणजे सरफेस एरियाचा आपण कोणतं रेट यूज करतो, यस, त्याचा रेट म्हणजे कशाची व्हॅल्यू झाली, ds by dt ची, किती दिली आपल्याला, 2 centimeter square per second दिलेलं आहे. पुढं काय विचारलं आहे, ॲट व्हॉट रेट इज द व्हॉल्यूम ऑफ द बलून. व्हॉल्यूमचा रेट म्हणजे काय व्हॅल्यू झाली, dv by dt फाइंड करायची आहे. कधी, रेडियस ऑफ द बलून इज, रेडियस आपण कुठल्या लेटरने दाखवतो, आरने, त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे म्हणून सांगितलं आपल्याला, 6 सेंटीमीटर असेल. तेव्हा असणाऱ्या dv by dt ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करा म्हटली. मग आता इथं फक्त स्पेरिकल शेप आहे माहिती आहे म्हणून आपण स्पियरच्या सरफेस एरिया आणि व्हॉल्यूमचे फॉर्म्युले यूज करणार. त्याच्यामध्ये ds by dt ची आणि आरच्या ह्या व्हॅल्यूज यूज केला की आपलं सोल्युशन कंप्लीट होतं. देअरफॉर सोल्युशन इज, लेट r, s, v, b दी. आर कशाने दाखवतो आपण, आरनी रेडियस, यसनी सरफेस एरिया आणि व्हीनी काय असतं, व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बलून ॲट एनी टाईम t.
हे स्टँडर्ड लेटर्स घ्यायचे, त्यांची नावं लिहायची आणि ॲट एनी टाईम टी म्हणायचं. गिवन दॅट, आता आपल्याला काय काय दिलं आहे, रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया म्हणजेच काय व्हॅल्यू झाली, ds/dt ची व्हॅल्यू किती दिली आहे, 2 cm²/s. आणि इथं सांगितलं की रेडियस आरची व्हॅल्यू किती आहे, 6 cm आहे. आणि फाइंड काय करायचं आपल्याला, तर dv/dt आणि तोही कुठं, r=6साठी ते सांगितलं आहे. अँड वी हॅव टू फाइंड dv/dt ॲट r=6. आता स्पेरियसचे फॉर्म्युला यूज केला आपण म्हणा, वी नो दॅट s फॉर्म्युला काय असतो, 4πr² आणि व्हॉल्यूम v काय व्हॅल्यू असते, 4/3πr³ असते. आता इथं आपल्याला ds/dt ची व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे ही व्हॅल्यू यूज करायची असेल तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे. आणि इथं dv/dt फाइंड करायचं आहे, म्हणजे ह्याचाही आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाईम t. therefore here we are written differentiating with respect to t we get derivative of s with respect to t, that is ds/dt is equal to, right here 4π constant as it is, take derivative of r² with respect to time t is 2r into dr/dt. Value of ds/dt is given 2, therefore write here 2 is equal to 4 into 2, that is 8πr into dr/dt. Therefore we get dr/dt is equal to 2 divided by 8πr, that is dr/dt is equal to 1/4πr व्हॅल्यू मिळाली आपल्याला. बघा काय केलं आपण, एस इक्वेशन डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट करताना डेरिव्हेटिव्ह कसाला, ds/dt, 4π कॉन्स्टंट तसाच राहिला आणि r²चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम असल्यामुळं काय झालं, 2r into dr/dt व्हॅल्यू मिळाली. ds/dt ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली ऑलरेडी, किती सांगितलेलं आहे, 2 सांगितलेलं आहे, म्हणजे याची जागी आपण व्हॅल्यू यूज केली 2 आणि इकडं सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय करून dr/dt एका बाजूला ठेवा आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करा. ते किती येते, 1/4πr. जेवढं दिलं आहे तेवढं आपण सिम्प्लिफाय केलं. आता आपल्याला शोधायचं काय आहे, dv/dt, म्हणजे परत ह्या pचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला हवं. पण आता ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करा. therefore we get dv/dt is equal to 4/3π कॉन्स्टंट असल्यामुळे तसेच राहणार. अँड टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ r³ विथ रिस्पेक्ट टू टाईम t. therefore we get r³ डेरिव्हेटिव्ह येणार 3r² आणि rचा डेरिव्हेटिव्ह येणार dr/dt. दॅट इज वी गेट 4πr² into dr/dt. Put value of dr/dt here. We know that dr/dt is 1/4πr. Therefore put here. We get dv/dt is equal to only r. We have to find dv/dt at r is equal to 6. Therefore put value of r as 6. Therefore we get value of dv/dt at r is equal to 6 is 6 cm³/second or cc/second. Therefore the rate of the volume increasing is 6 cc/second when its radius is 6 cm. And here our answer is completed. एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण लिहून घेतल्या आणि ह्या व्हॅल्यूज यूज करत असताना आपल्याला ds/dt दिला आहे, म्हणजे एसचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. dv/dt विचारलं आहे, म्हणजे व्हीचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. शेप कसा सांगितलेला आहे, स्पेरिकल शेप सांगितलेला आहे, म्हणून स्पिअरचे फॉर्म्युले घेतले आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूमचा आणि दोघांनाही डिफरन्शिएट केलं. पहिल्यांदा ds/dt ची व्हॅल्यू माहिती आहे म्हणून ds/dt ला डिफरन्शिएट केलं आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्याच्यामध्ये dr/dt ची टर्म येते, त्याची व्हॅल्यू आपण तयार करून घेतली. इथंपर्यंत सोल्युशन झालं की नंतर व्हीचा फॉर्म्युला घेतला, व्हीलाही डिफरन्शिएट केलं. परत त्याच्यामध्ये dr/dt ची टर्म येते, त्याच्या जागी आपण आधीची जी काढलेली व्हॅल्यू आहे ती यूज केली. इथं 4π केलं, r² एक r आणि डिनॉमिनेटरमधला एक r कॅन्सल झाला म्हणून व्हॅल्यू किती राहिली, r. पण काय सांगितलं आपल्याला, dv/dt ची व्हॅल्यू ॲट r इज इक्वल टू 6 फाइंड करायची आहे, म्हणून जिथं जिथं r आहे तिथं किती व्हॅल्यू आली, 6 आली. म्हणून आपला ॲन्सर, फायनल ॲन्सर काय आलं, dv/dt ॲट r इज इक्वल टू 6 इज 6 आणि व्हॉल्यूम आहे म्हणून युनिट काय आलं, cc/second आलं. इथं आपलं हे सोल्युशन कंप्लीट झालं. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज अ लॅडर ऑफ
length 10 meter is leaning against a vertical wall. If the bottom of the ladder is pulled horizontally away from the wall at the rate of 1.2 meter per second, find how fast the top of the ladder is sliding down the wall when the bottom is 6 meter away from the wall. चला आता बघा एक्झाम्पल समजावून घ्यायचं आहे. पहिल्यांदा लॅडर म्हणजे काय, शिडी किती मीटरची आहे, 10 मीटरची. आपण कन्सिडर करूया ही तुमची उभी भिंत आहे, ही तुमची आडवी जमीन आहे, त्याच्यावर लावलेली ही AB ही काय तुमची लॅडर आहे. लॅडरची लेंथ किती आहे शिडीची, 10 मीटर, म्हणजे ABची व्हॅल्यू किती झाली तुमची 10 मीटर झाली. पुढं काय सांगितलं बघा, इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वॉल. आता बॉटमचा जो आहे तो आपण बॉटम काय करतो आहे, पुल करतो आहे, म्हणजे हे शिडीचं टोक आपल्याला असं पुढं ओढत जायचं आहे. ओढत जात असेल तर त्याचा रेट किती सांगितलेला आहे तुम्हाला, 1.2 मीटर पर सेकंड. जमिनीवरती खाली पुढे ओढण्याचा जो रेट आहे तो किती आहे, 1.2 आहे. मग आता जेव्हा शिडी तुम्ही खाली ओढायला लागाल तेव्हा हे वरचं टोक पण आपोआप काय होणार आहे तुमचं, खाली सरकणार आहे. मग ते जे वरचं टोक खाली सरकणार आहे त्या सरकतेला बाजूच्या शिडीचा जो रेट आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि त्याचवेळी त्यांनी काय सांगितलेलं आहे, व्हेन द बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम द वॉल. कधी, जेव्हा तुमच्या शिडीचं खालचं टोक हे जमिनीपासून भिंतीपासून किती अंतरावरती असायला हवं, 6 मीटर अंतरावर असेल, तेव्हा ह्या शिडीचं वरचं टोक कोणत्या रेटने खाली सरकेल हे आपल्याला विचारलेलं आहे. परत रिपीट करते बघा मी. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितले की एक शिडी घ्यायची आणि ती भिंतींना लावायची आहे. मग ही तुमची उभी म्हणजे भिंत म्हटली, ही खालची म्हणजे तुमची आडवी आपण जमीन कन्सिडर केली. शिडीची लांबी 10 मीटर आहे म्हणून इथं ABची व्हॅल्यू किती झाली, 10 झाली. आता शिडीचं खालचं टोक जर आपण पुढं ओढत असू तर त्याचा रेट आपल्याला किती सांगितलेला आहे, 1.2 मीटर पर सेकंड. जेव्हा शिडी तुम्ही खाली ओढाल तेव्हा आपोआप तुमचं वरचं टोक काय होणार आहे, खाली सरकणार आहे. मग हा जो खाली सरकतेला रेट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड करायचं आहे. कधी, जेव्हा बॉटम आणि शिडीचं टोक हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती असायला पाहिजे, 6 मीटर असायला हवा, तेव्हाच हा रेट किती येतो हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता एक्झाम्पलमध्ये बघा, लेट AB बी दी लॅडर लिनिंग अगेन्स्ट अ व्हर्टिकल वॉल. AB ही तुमची शिडी आहे असं आपण म्हटलं. देअरफॉर AB इज इक्वल टू किती झालं, 10 झालं. AC इज इक्वल टू आपण कन्सिडर केलं की हे व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे किती आहे, Y आहे. हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स BC इज इक्वल टू किती आहे, X आहे. गिवन दॅट कशाचा, हॉरिझॉन्टल इन्क्रीजचा रेट दिलेला आहे. मग हॉरिझॉन्टल आपण लेटर कुठलं घेतलं आहे, X. त्याचा रेट म्हणजे कशाची व्हॅल्यू झाली, dx/dtचा रेट झाला, व्हॅल्यू झाली ती किती आहे, 1.2 मीटर पर सेकंड घेतली. आणि फाइंड काय करा म्हटलं तुम्हाला, हा वरचा जो टोक खाली येणार आहे त्याचा रेट, मग ते डिस्टन्स आपण कशाने दाखवलं आहे, वायने. त्याचा रेट म्हणजे कशाची व्हॅल्यू झाली, dy/dtची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग आता सोल्युशनमध्ये फ्रॉम फिगर हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून इथं आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, AC² + BC² इज इक्वल टू काय मिळाला, AB². मग ACची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केले, y. देअरफॉर राईट हिअर y² + BC इज इक्वल टू X. देअरफॉर वी हॅव रिटन X² इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ AB इज 10. देअरफॉर इट इज इक्वल टू 10². कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 1. इथं काय केलं आपण, फक्त पायथागोरसचं प्रमेय यूज केलेलं आहे राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं. नाव गिवन दॅट X इज इक्वल टू किती आहे, 6 मीटर आहे. Therefore put X is equal to 6 in this equation 1. We get y² plus X ची व्हॅल्यू किती आहे, 6. 6चा स्क्वेअर इज इक्वल टू 36 इज इक्वल टू 10² इज 100 प्लस 36 अपोजिटला काय होणार, -36. देअरफॉर वी गेट y² इज इक्वल टू 100 - 36
that is 64. For finding y, we have to take square root on both sides. Therefore, we get y is equal to 8 मीटर. दोन्ही बाजूला फक्त आपण काय केलं, वर्गमूळ केलं. आता इथं काय केलं, आपल्याला खालचं अंतर किती सांगितलं आहे, 6 सांगितलेलं आहे. म्हणून ते इक्वेशनमध्ये पुट केलं. इथं 6चा स्क्वेअर 36 प्लस आहे, तो ऑपोजिटला काय झाला, मायनस झाला आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 8 मीटर मिळाली. हे पहिला पार्ट झाला. पण तुम्हाला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे, dy बाय dt ची. म्हणजे तुम्हाला आता dy बाय dt ची टर्म करायला पाहिजे तयार. देअरफॉर त्याच्यासाठी आपल्याला ह्या इक्वेशन वनला काय करायला हवं, डिफरन्शिएट करायला हवं. म्हणून आपण काय म्हटलं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम t वी गेट. आता इक्वेशन वनला डेरिव्हेटिव्ह घेत असताना डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टाईम t काय मिळणार, 2y इंटू dy बाय dt. मतलब प्लस साइन आहे तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टाईम टी काय मिळणार, 2x अपॉन dx बाय dt इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 स्क्वेअर इज 0 सिन्स इट इज अ कॉन्स्टंट टर्म. कॅन्सलिंग 2 फ्रॉम बोथ टर्म्स अँड शिफ्टिंग धिस सेकंड टर्म टू दी अदर साईड. दोघांच्यातला 2 कॉमन काढून दुसऱ्या बाजूला घालवला आणि त्याच्यानंतर ही एक्सची टर्म दुसऱ्या बाजूला शिफ्ट करत असताना प्लसमधली टर्म काय झाली, मायनस झाली आणि तर 2 गेल्यामुळे टर्म राहिला y इंटू dy बाय dt इज इक्वल टू मायनस एक्स इंटू dx बाय dt. We have to find dy by dt. Therefore, shift this y to the other side and we get dy by dt is equal to minus x upon y into dx by dt. Now we know the value of x is 6 meter, the value of y is 8 meter and value of dx by dt is 1.2. Put all values in this equation and we get minus 6 upon 8 into 1.2. Simplifying it we get answer minus 0.9 meter per second. Here minus sign denotes that इथं मायनस साइन काय दाखवतं आपल्याला, ती शिडीचं टोक काय होतं आहे, खाली खाली घसरतं आहे, कम्स टू डाऊनवर्ड्स. देअरफॉर हिअर वी आर रिटर्न डिनोटेड इट, रिप्रेझेंटेड इट बाय मायनस साइन. म्हणजे ते शिडीचं टोक खाली घसरण्याचा जो रेट आहे तो रेट किती असायला पाहिजे तुमचा, मायनस 0.9 मीटर पर सेकंड. तर काय केलं आपण, पहिल्यांदा पायथागोरसचा प्रमेय वापरला. त्या प्रमेयाला इक्वेशन 1 म्हटलं. एकदा एक्सची व्हॅल्यू माहिती आहे म्हणून वायची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्याच इक्वेशनमध्ये सिम्प्लिफाय केलं. वायची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 8. dy बाय dt ची व्हॅल्यू काढायची आहे आणि dx बाय dt माहिती आहे म्हणजे दोघांचाही डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणून आपण इक्वेशन 1ला काय केलं, इथं डिफरन्शिएट केलं. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आला 2y dy बाय dt, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आला 2x dx बाय dt. 2 2 समान संख्या असल्यामुळे कॉमन काढली आणि शिफ्ट केली तर 0ला 2नं भागलं तर आन्सर किती आलं, 0 झालं. आणि ही प्लसमधली टर्म इकडं मायनस झाली. वाय गुणाकारातल्या इकडं कुठं आला, भागाकारामध्ये. सगळ्यांच्या व्हॅल्यूज घातल्या आणि सिम्प्लिफाय केलं की उत्तर येतं मायनस 0.9 मीटर पर सेकंड. मायनस साईन का आलं इथं, कारण शिडीचं टोक खाली घसरते ते अंतर काय होते, डिक्रीज होतं आहे म्हणून तिथं डिनोट करताना साईन का आलं तुमचं, मायनस साईन आलं आणि त्याचा रेट किती आला, 0.9 मीटर पर सेकंड. अँड हिअर अवर सोल्युशन इज completed. Now the last example is a man of height 1.5 meters walks towards a lamp. म्हणजे एक माणूस 1.5 मीटर उंचीचा वॉक्स टुवर्ड्स अ लॅम्प, लॅम्पकडं चालतो आहे. लॅम्पपोस्ट ऑफ हाईट 4.5 मीटर. म्हणजे लॅम्पपोस्टची हाईट किती आहे, 4.5 मीटर आहे. ॲट द रेट ऑफ 3/4 मीटर पर सेकंड. फाइंड द रेट ॲट विच हिज शॅडो इज शॉर्टनिंग अँड सेकंड द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, एक लॅम्पपोस्ट आहे त्याची उंची किती आहे, 4.5 मीटर आहे आणि एक व्यक्ती आहे, माणूस आहे, त्याची उंची किती आहे, 1.5 मीटर आहे. आता तो माणूस लॅम्पपासून जसं जसं पुढं जायला लागेल तशी त्याची शॅडो पुढं जाणार आहे. त्या शॅडोचा आपल्याला असणारा शॉर्टनिंग रेट काढायचा आहे आणि द टिप ऑफ शॅडो मूव्ह होतो आहे त्याचा तो जो रेट आहे तो रेट आपल्याला इथं फाइंड करायचा आहे.
तर मग आपण दाखवण्यासाठी एक डायग्रॅम काढली. डायग्रॅममध्ये समजा तुमचा हा OA म्हणजे काय असेल, लॅम्पपोस्ट असेल. MN म्हणजे हा काय असेल, तुमचा मॅन असेल. तर तुम्हाला सांगितले की MB हे डिस्टन्स आपण काय कन्सिडर केलं आहे, X कन्सिडर केले. आणि त्याचवेळी OM हे डिस्टन्स काय कन्सिडर केले, Y डिस्टन्स कन्सिडर केले आपण. तर इथं काय सांगितले बघा, लेट OA बी दी लॅम्प, हा लॅम्प. MN बी दी मॅन. MB इज इक्वल टू X. MB म्हणजे काय असणार आहे, त्या माणसाची ही शॅडो असणार आहे. अँड OM इज इक्वल टू Y. Y म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स ऑफ द मॅन फ्रॉम द लॅम्पपोस्ट. ह्या डांबापासून खांबापासून त्या माणसाचं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हटलं आहे, Y म्हटले. आणि त्या माणसाच्या शॅडोची, सावलीचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, X कन्सिडर केलेलं आहे. देन गिवन दॅट dy/dt इज इक्वल टू 3/4. हा जो रेट, हे जे डिस्टन्स आहे ह्याचा रेट म्हणजे व्हॅल्यू कशाची झाली, dy/dtची. ती किती दिली आपल्याला, 3/4 सांगितलेले आहे. ॲट विच द मॅन इज मुव्हिंग टुवर्ड्स द लॅम्पपोस्ट म्हणून सांगितलेलं आहे. dx/dt इज द रेट ॲट विच हिज शॅडो इज शॉर्टनिंग. शॅडो शॉर्टनिंगचा रेट काढायचा, म्हणजेच कशाची व्हॅल्यू काढायची आहे, ही तुमची शॅडो आहे त्याचा रेट म्हणजे कशाची व्हॅल्यू झाली, dx/dt. म्हणून आपण म्हटलं इथं dx/dt इज द रेट ॲट विच हिज शॅडो इज शॉर्टनिंग. नाव द नेक्स्ट, B is the tip of the shadow and it is at a distance of x plus y from the post. B हे काय सांगितलेलं आहे, टिप ऑफ द शॅडो म्हणजे दुसरं जे टोक आहे तुमचं. इकडे बघा, आता परत सांगते मी हवं तर. B म्हणजे हे इथलं जे टोक आहे हे म्हणजे काय झालं, तुमचं टिप ऑफ शॅडो झालं. आणि हे कम्प्लीट डिस्टन्स जर घेतलं तर हे कम्प्लीट डिस्टन्स किती झालं तुमचं, x प्लस वाय. म्हणजे त्या डांबापासून ह्या लॅम्पपोस्टपासून तुमचं टिप ऑफ शॅडोचं डिस्टन्स जे आहे ते किती झालं तुमचं, x प्लस वाय झालं. परत रिपीट करते, इथं हा काय आहे, तुमचा लॅम्पपोस्ट आहे. हा काय आहे, मॅन आहे. ही त्या मॅनची काय आहे, शॅडो आहे. MB डिस्टन्स म्हणजेच X म्हणजे शॅडो आहे. आणि त्या पोलपासून त्या मॅनचं जे डिस्टन्स आहे, माणसाचं जे अंतर आहे ते आपण कशाने दाखवलं आहे, वायने. तर dy/dt ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे 3/4. आणि माणसाच्या सावलीचा, शॅडोचा शॉर्टनिंग रेट काढा म्हटले. मग शॅडोला आपण कसं लेटर दाखवलं आहे, X. त्याचा रेट म्हणजे dx/dt ही कशाची व्हॅल्यू झाली, शॅडोच्या शॉर्टनिंग रेट झाला. आणि दुसरं काय सांगितलं आहे, टिप ऑफ द शॅडो सांगितले. मग टिप ऑफ द शॅडो, शॅडोचं टिप कुठं आलं आहे, तुमचं इथं पॉईंट Bला आला आहे, बरोबर आहे. मग इथं तुमच्या Bचा रेट काढायचा आहे तुम्हाला ह्या पॉईंटचा. तेव्हा हे जे टोटल डिस्टन्स आहे, ओपासून Bपर्यंतचं डिस्टन्स आपण कशाने दाखवलेलं आहे, X प्लस वायने दाखवलेला आहे. देअरफॉर आता सोल्युशनमध्ये बघा, चला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू, प्लेन ॲडिशन आहे. देअरफॉर पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, दॅट इज dx/dt प्लस dy/dt काढलं की आपल्याला काय मिळतं, टिप ऑफ शॅडोचा मूव्हिंग रेट मिळतो तुम्हाला. जे दुसरा पॉईंट विचारलं आहे, रेट ॲट विच द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग, हे काढायचं असेल तर फक्त आपल्याला काय करायला पाहिजे, ह्या दोन्ही डेरिव्हेटिव्हची ॲडिशन करायला पाहिजे. आता फ्रॉम फिगरवरून सांगितलं आपल्याला x/1.5 इज इक्वल टू x प्लस वाय अपॉन 4.5. इथं काय सांगितलं बघा आपल्याला, x/1.5 इज इक्वल टू x प्लस वाय अपॉन 4.5. हे दोन्ही ट्रायंगल तुमचे सिमिलर आहेत म्हणून ह्या दोघांची भागाकार घेतलं की ह्या बाजूंचीच तुमची भागाकार ना. इथं काय झालं, x डिवायडेड बाय 1.5 इज इक्वल टू ह्याची ही टोटल साईड म्हणजे x प्लस वाय आणि ह्याचं हे टोटल डिस्टन्स किती आहे, 4.5. ते घेतल्याने आता आपण सिम्प्लिफाय करतोय. सिम्प्लिफाय करत असताना पहिल्यांदा दोन्ही साईडच्या डेसिमल पॉईंट नंतर एकच घरं आहेत म्हणून दोन्ही साईडचा डेसिमल पॉईंट आपण काढून टाकला. म्हणजे व्हॅल्यू झाली x डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू x प्लस वाय डिवायडेड बाय 45. सिम्प्लिफाय करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर व्हॅल्यू काय झाली, 45 इंटू x म्हणजे 45x इज इक्वल टू 15 इंटू x प्लस वाय. मग 15 यात मल्टिप्लाय केलं तर टर्म काय ना, 15x प्लस 15
वाय आलं. सिम्प्लिफाय करत असताना प्लस 15x अपोजिटला शिफ्ट केलं तर व्हॅल्यू मिळाली आपल्याला 30x इज इक्वल टू 15y. दॅट इज x इज इक्वल टू 30 शिफ्ट केल्यामुळे टर्म काय मिळेल तुम्हाला 1/2 इंटू y. कारण इथं आपण काय केलं 15 डिवाइड करून घेतलं. आता आपल्याला dy बाय dt ची व्हॅल्यू ऑलरेडी माहीत आहे आणि dx बाय dt ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. म्हणून आपण काय केलं ह्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम t एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला dx बाय dt, हाफ कॉन्स्टंट असल्यामुळे तसाच राहिला आणि yचा डेरिव्हेटिव्ह आला dy बाय dt. हाफ कॉन्स्टंट तसाच राहिला आणि dy बाय dt ची व्हॅल्यू आपल्याला किती सांगितलेली आहे 3/4 सांगितलेली आहे. म्हणजे व्हॅल्यू झाली 3/4. सिम्प्लिफाय केलं तर ह्याचा आन्सर किती मिळाल तुम्हाला 3/8 मीटर पर सेकंड. म्हणजे तुमच्या शॅडोचा शॉर्टनिंग रेट जो आहे तो किती मिळाला तुम्हाला 3/8 मीटर पर सेकंड मिळाला. मग आता दुसरं वाक्य काय सांगितलं तुम्हाला रेट फाइंड करायचा आहे कुठला शॅडोच्या मुव्हिंग टिप ऑफ द शॅडो मुव्हिंगचा जो रेट आहे तो फाइंड करायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे काय आहे dx बाय dt प्लस dy बाय dt. dx बाय dt ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढलेली आता इथं आणि dy बाय dt आधीच दिलेलं आहे. मग त्या टर्म्स इथं फक्त लिहून घेतले आपण. dx बाय dt ची व्हॅल्यू आहे 3/8 प्लस dy बाय dt ची व्हॅल्यू दिलेली आधीच किती 3/4. सिम्प्लिफाय करताना आता डिनॉमिनेटर सेम नाही आहेत इथं दोन्ही टर्म्सना आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर ही टर्म काय झाली 6 डिवायडेड बाय 8 झाली आणि 6 प्लस 3 इज इक्वल टू 9 आलं आणि दोघांचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे इथं किती येणार 8 येणार. छेद सारखे नाही आहेत म्हणून छेद सारखे करण्यासाठी आपण फक्त दुसऱ्या संख्येच्या अंशाला छेदाला कितीनं गुणून घेतलं 2नी गुणलं तर 3 2 6 भागिले 8 आला. दोघांचा छेद सारखा एकदाच घेतला आणि 6 अधिक 3 म्हणजे ही व्हॅल्यू किती झाली 9. म्हणून तुम्हाला रेट कुशाचा टिप ऑफ द शॅडो मुव्हिंगचा जो रेट आहे तो किती मिळाला 9/8 मीटर पर सेकंड. हिन्स द शॅडो इज शॉर्टनिंग ॲट द रेट शॅडोचा शॉर्टनिंग रेट म्हणजे dx बाय dt ची व्हॅल्यू किती आहे 3/8 मीटर पर सेकंड. अँड सेकंड द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग ॲट द रेट जी ही जी सेकंड व्हॅल्यू आहे ही किती आहे 9/8 मीटर पर सेकंड. इथं आपलं हे सोल्युशन कंप्लीट होतं आणि आजचं हे लेक्चरसुद्धा मी इथं स्टॉप करते. थँक्यू.